सामान पण आणून ठेवू. अचानक किराणा सामानाचं पण काही मध्येच निघलं तर परत काय करायचं. मेन गोष्टी आणून ठेवू म्हणलं किराणामध्ये. मेन म्हणजे तेल, साखर, शेंगदाणे. आता त्याचे तर दर तुम्हाला बघा सांगतेच मी गेल्याच्या नंतर ते पण किती वाढलेत. ते त्यांनी आले अशी मी काही केली त्यांना म्हटलं चला पटकन आपल्या घरात शिलकीने असलेलं बरं असते म्हणून आता लिहिले. कारण आपल्या घरात लेकरं छोटा सगळ्यांच्याच असते, असं नाही की माझ्याच इथं. म्हणून यांना म्हटलं थोडंफार आणून ठेवू शिल्लक आपलं. तर चला बघू आता काय रेटने भेटते, कसं भेटते काय ते. मार्केटमध्ये आले की पैसा लागतो, पैशाशिवाय कामच होत नाही, पानच हालत नाही. काय याचं काढले लगेच बिल दिले काय सामान घ्यावं आता काय नाही कळतच नाही. महागाई तर एवढे व्हायला लागले युद्धामुळं. पहिलेले घेतलं सामान त्याला डब्बा तर एवढे भाव वाढलेत ना. अरे बापरे 2,500 ते 3,000 रुपये तेलाचे डबे भाव झाले. अजून नाही तू काय खरेदी करते काय कळा काय घ्यायचं आता काय तिखट नाही ते राहू दे सोबत सिद्धू खातो. तुझ्या म्हणले काहीतरी चकनाला घ्या सोबत खायला. तसं लेकरं खातात काही ना काही. त्याला म्हणलं घेऊन जाता जाता लगेच अगं नाही शाबू देतो ती खावाला ती खाया. मॅडम आल्यात खरेदी करायला. युद्ध चालू झाले खरेदी घ्या म्हणले बराबरा करून. काय घ्यायचं विषय अजून चला आले असं ड्रायफ्रुट्स घ्या बरं म्हणले बाळाला. शेवटी ड्रायफ्रुट्स पण घेतले बाळाला लगेच सोबत. युद्धाच्या नावाखाली काय काय खरेदी करते काय मॅडम माझे दर नुसतं बिलावर बिल. तर मित्रांनो फायनली आम्ही आलो मार्केटमधून. तर एवढी मार्केटमध्ये गर्दी नुसतं सामान घेण्यासाठी. आणि हे युद्धाच्या नावावर एवढी लोड चालली मार्केटमध्ये काय सांगावं. वस्तू महाग. या कोण जागर वस्तू आणायला गेला हो ते म्हणले गॅसमध्ये तयार होत नाही त्यामुळे महागे असं तसं काय सांगावं. अवघड हे युद्ध कोणाच चाललं आहे आणि महागाई कुठं व्हायला लागली. अवघडच आहे. तर उषाने पण बरीच मदत केली मला. जे सामान घ्यायचं नव्हतं ते घेतलं आणि ज्याची गरज होती ते ठेवलेलं. लागतं सगळंच लागतं. लागणारं बी लागतं आणि बिना लागणारं बी लागत असते. काय करणार. चला मित्रांनो बाय.